शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या आधारावर आपण देशाला विकासाकडे नेऊ शकतो। आणि म्हणून त्याच दृष्टीने महाराष्ट्रातली अवस्था काय आहे, म्हणजे एकीकडे संधी आहे पण आपली अवस्था काय आहे त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे। पहिली गोष्ट अशी आहे की शिक्षणावरचा खर्च हा खर्च समजू नये। शिक्षणावरचा खर्च ही गुंतवणूक आहे। शिक्षणावरची तरतूद म्हणजे खर्च नाही, ती गुंतवणूक आहे। कारण ज्या प्रकारे एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपण पैसा गुंतवला की त्या प्रोजेक्टमधनं आपल्याला परतावा मिळतो, परत मिळतं, त्याचप्रमाणे सोशल कॅपिटल आहे की आपण ज्यावेळेस शिक्षणामध्ये पैसा गुंतवतो, शिक्षणात पैसा गुंतवल्यानंतर एक मानव संसाधन आपण विकसित करतो। तेच मानव संसाधन आपल्या अर्थव्यवस्थेतून देशाला पैसा आपला परत करत असतात। आणि म्हणून आपल्याकडे शिक्षणावरची तरतूद हा जो खर्च आपण समजतो, तो खर्च जोपर्यंत आपण समजतोय, लायबिलिटी समजतोय, किती खर्च करतोय, एवढा खर्च का वाढतोय, ही भावना जोपर्यंत आहे मला असं वाटतं तोपर्यंत आपल्याला जे अचीव करायचं ते आपण करू शकणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचा की आपण सक्तीच्या शिक्षणाचा कायदा RTE ॲक्ट लागू केला। सर्वेक्षणात असं लक्षात आलं की कायद्यातल्या सगळ्या तरतुदी पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये केवळ 2.2% शाळा आहेत, इतर शाळांमध्ये हे पूर्ण होत नाहीये। आणि मग याच्यामध्ये आपल्याला आज काय करावं लागेल, काही भौतिक उद्दिष्ट आहे की जी आपल्याला साध्य करावी लागतील। विशेषतः मोठ्या प्रमाणात शाळा खोल्यांचा प्रश्न आहे। आज 8वी नंतर शाळा का सोडली जाते, गावामध्ये शाळाच नाही आहे, त्याच्यामुळे 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर पर्यंत तो युवक जायला तयार आहे। त्याला सायकल दिली तर अजून थोडं पुढे जायला तयार आहे, ती आमची युवती जायला तयार आहे। पण त्याच्याही पलीकडे जर शाळा उपलब्ध नसेल तर शाळा सोडण्याशिवाय पर्याय नाही आहे। आणि म्हणून जोपर्यंत वर्गखोल्या, इन्फ्रास्ट्रक्चर हे आम्ही त्या ठिकाणी तयार करून देणार नाही। एक अजून असं लक्षात आलं की शाळांमध्ये मुलींकरता स्वच्छतागृह नसल्यामुळे एका काळानंतर मुलींना त्या शाळेमध्ये राहता येत नाही आणि म्हणून देखील शाळा सोडण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ करणं। आज जोपर्यंत आम्ही रिस्केलिंग, अपस्केलिंग करणार नाही, आज आमच्या शिक्षणाची गुणवत्ता आणि शिक्षकांची गुणवत्ता जोपर्यंत आम्ही वाढवणार नाही, आणि मग याकरता प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या सोयी आपल्याला उपलब्ध करून द्याव्या लागतील। प्रत्येक विद्यार्थ्याला कुठलं ना कुठलं कौशल्य आलंच पाहिजे, त्याच्या क्षमतेप्रमाणे, त्याच्या आवडीप्रमाणे, पण कौशल्य हे आलंच पाहिजे। कारण अन्यथा आपण जर बघितलं तर 10वी पास झालो आहे पण त्याच्यानंतर समजा काही कारणाने मला एम्प्लॉयमेंटची इच्छा आहे तर मला एम्प्लॉयमेंट मिळू शकत नाही। याचं कारण आहे की माझ्याजवळ कुठलंच कौशल्य नाही आहे। त्यामुळे जोपर्यंत हे कौशल्य हा आपल्या करिक्युलमचा भाग आपण करत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की त्याच्या माध्यमातून जे आपल्याला अचीव करायचं आहे ते आपण करू शकत नाही। एक आमचा BCom ग्रॅज्युएट घेतला आणि त्याला सांगितलं की उद्यापासून अकाउंटंट म्हणून तो नोकरी कर आणि अकाउंट सांभाळ, तर त्याला डावीकडे काय घ्यायचं आणि उजवीकडे काय घ्यायचं याची देखील माहिती नाही आहे। त्याला पुस्तकच उघडावं लागतं, कारण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे आहे त्याचा ॲप्लाइड भाग जो आहे तो ॲप्लाइड भाग हा जर आपण वाढवला, शेवटी आमचं शिक्षण जे आहे हे एम्प्लॉयबल शिक्षण असलं पाहिजे, त्यांनी एम्प्लॉयमेंट दिली पाहिजे। आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये मी शिकत जातो। अनेक वेळा तर मी याकरता शिकतो की मला दुसरं काही समजतच नाही काय करावं, कारण मी जे शिकलो आहे त्यातनं मला रोजगारच मिळत नाही, म्हणून मग पुढचे अजून 2 वर्ग शिकतो। यापेक्षा हे ज्ञान जर आम्ही थोडं ॲप्लाइड केलं तर मला असं वाटतं की त्या माध्यमातून निश्चितपणे आज जे आमचे कोर्सेस आहेत त्यांना अधिक इफेक्टिव्ह आपण करू शकू। शिक्षणामध्ये आज प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिकाम्या आहेत। आत्ताच मला फर्ग्युसनमध्ये आलो असताना सांगितलं की सरकारची अप्रुव्हल्स नाहीत, आम्ही भरायला तयार आहोत, म्हणून 75 जागा या सगळ्या आपल्या सोसायटीमध्ये रिकाम्या आहेत। त्यामुळे शेवटी जर मुलांना शिक्षक, प्राध्यापक उपलब्धच होणार नाहीत तर कशाच्या भरोशावर हे सगळं शिक्षण आपण चालवणार आहोत। संशोधनाची पातळी, शेवटी उच्च शिक्षणाचं सगळं मूळ तत्व आहे संशोधनामध्ये आहे। आपण जर बघितलं तर प्रगत देशांमध्ये उच्च शिक्षणाचा थेट संबंध हा संशोधनावर येतो, कारण शेवटी शिक्षण कशा करता, उच्च शिक्षण कशा करता, तर त्या माध्यमातून संशोधन करून आपण नवनवीन गोष्टी समाजाला देऊ शकलो पाहिजे। ते संशोधन आपल्याला कुठेही होताना दिसत नाही।